या कार्यक्रमांतर्गत सुधारणेचा उपक्रम आहे. त्याच्यानंतर अभिलेखाचं निर्मितीकरण आहे. या तहसील कार्यालयामध्ये जर आपण एक फटका मारून बघितला तर या तहसील कार्याचं सुशोभीकरण करण्याचं काम केलेलं आहे. अभिलेख कक्षामध्ये जे अभिलेख जुने होते त्याचं निंदनीकरण वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या वर्गवारी अभिलेख लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर गेली 8-10 वर्षापासून जे स्वच्छतागृह बंद होतं ते स्वच्छतागृह आपण चालू करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ही प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयाची आहे, परंतु या कार्यालयामध्ये या इमारतीमध्ये पंचायत समिती आहे, भूमी अभिलेखचं कार्यालय आहे, महिला बाल कल्याणाचं कार्यालय आहे, पंचायत समिती आहे. तर या विविध कार्यालयाला भेटी देणारे आपल्याला येत असतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, तर आपण नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि जे अतिशय टाकाऊ काही कचरा होता त्याची विल्हेवाट लावलेली आहे. नागरिकांसाठी आपण इथं पाहू शकाल तुम्ही प्रतीक्षालय आपण केलेलं आहे, जे की फिरण्यापेक्षा आम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही जर व्यस्त असेल तर ते तिथं बसण्यासाठी आपण एक प्रतीक्षालय केलेलं आहे. तर या कार्यालयीन सुधारणाबाबत आपण केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडं शेत रस्ते आणि पाणंद रस्ते मुक्त करण्याची मोहीम आपण हाती घेतलेली आहे. तर जवळपास माझ्याकडे 50-55 अर्ज होते. त्या 50-55 अर्जापैकी आपण 16 क्षेत्ररस्ते आज रोजी मोकळे केलेले आहेत आणि ती मोहीम आपण सुरू ठेवणार आहोत. यामध्ये क्षेत्ररस्ते मोकळे करत असताना बऱ्याच वेळेला काही प्रॉब्लेम येतात. त्यामुळे पोलीस प्रशासन ठिकाणी एखादा कार्यक्रम घेऊन किंवा ग्रामपंचायतच्या ठिकाणी किंवा तलाठी कार्यालय असेल या ठिकाणी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्य असेल तिथं आपणही जावं. त्या ठिकाणी नायब तहसीलदार जातील, काही ठिकाणी मी पण जाईल. तर हा ही शिधापत्रिका वितरित करण्याचा आपला संकल्प आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण अर्धापूर तालुक्यामध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्यामुळं आपण याला भरघोस प्रसिद्धी द्यावी आणि आपलं सहकार्य असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 21,630 शिधापत्रिका आहेत. त्याच्यापैकी आपण अंत्योदयच्या 1289 शिधापत्रिका आहेत ज्या की आपण डाउनलोड आज रोजी करून ठेवलेल्या आहेत. फक्त ते आता गावनिहाय वितरित करण्याचं काम आम्ही उद्यापासून सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर 14,318 हे प्राधान्य कुटुंब जे आहेत. त्याच्यानंतर APL शेतकरीचे आहेत 3,441 हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण वितरित करणार आहोत. आणि समजा एखाद्या गावात खूपच कमी आहेत तर ते गावच आपण कंप्लीट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हे आमचं नाविन्यपूर्ण उपक्रम तहसीलदारांचा या तालुक्यामध्ये आपण राबवणार आहोत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा वेळ श्रम पैसा त्याच्यामध्ये बचत व्हावी हा आमचा हेतू आहे. त्याचबरोबर आपल्याला अशी विनंती करतो की या उपक्रमासोबतच आपण महाराष्ट्र शासनाला आहेत आणि ते मयत खातेदार आपण त्याच्यातून कमी करून त्यांच्या वारसाची नावं लावणार आहोत. ही वारसाची नावं ही हक्क प्रणालीमधून लावणार आहोत. तर या संबंधाने आपण सगळ्या तलाट्यांना सूचना दिलेल्या आहेत. हे कामकाज सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये चावडी वाचन करायचंय. चावडी वाचन केल्यानंतर गावनिहाय मयत खातेदाराची यादी करायची आहे आणि मग त्यांच्या वारसाकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन म्हणजे स्वयं घोषणापत्र असेल, मृत्यू दाखला असेल, वारसाबाबतचं प्रतिज्ञापत्र असेल, पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचे दाखले घ्यायचं आणि तलाट्यांनी स्थानिक चौकशी करून मयत खातेदाराचं नाव कमी करून त्याचं वारसाचं नाव लावायचं. ही मोहीम आपण 1 एप्रिल पासून हाती घेतलेली आहे. हे कामही आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे. तर या उपक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी आणि आपलं सहकार्य असावं आणि आपलं सहकार्य आहेच आणि अतिशय
मला आनंद वाटतो की अर्धापूर तालुक्यातील पत्रकारिता अतिशय माननीय मुख्यमंत्री यांचा 100 दिवसाचा जो कृती कार्यक्रम आहे, या कृती कार्यक्रमामध्ये कार्यालयीन सुधारणा, जिवंत सातबारा, शेतरस्त्याची मोहीम यासोबतच तहसील कार्यालय मार्फत एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवत आहोत। या उपक्रमामध्ये तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना, पात्र शिधापत्रिकाधारकांना आम्ही ई शिधापत्रिका याचं घरपोच वितरण करणार आहोत। यामध्ये 2 टप्प्यामध्ये आम्ही हे वितरण करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये जे अंत्योदयचे लाभार्थी आहेत, ते अंत्योदयचे 1289 लाभार्थ्यांना आम्ही 15 तारखेपर्यंत या ई शिधापत्रिका वितरित करणार आहोत आणि 15 तारखेच्या नंतर गावनिहाय आणि राष्ट्रभाव दुकाननिहाय इतर योजनेचे म्हणजे अन्न सुरक्षा योजनेचे, APL शेतकरी योजनेचे, NPH व शुभ्र शिधापत्रिकाधारक यांना आपण ई शिधापत्रिका वितरित करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना विविध कामासाठी, विविध योजनेसाठी या शिधापत्रिका लागत असतात। त्यांना ऐन वेळी, प्रवेशाच्या वेळी किंवा इतर कामकाजाच्या वेळी शिधापत्रिकेशिवाय कोणतंही काम अडू नये, यासाठी या महिनाभरामध्ये या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ई शिधापत्रिकेचे वितरण सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंद रस्ते, शिवरस्ते, जे गाव नकाशावर असलेले शिवरस्ते आणि पानंद रस्ते आहेत आणि जे आज रोजी अतिक्रमित आहेत, असे अतिक्रमित रस्ते आपण 16 अतिक्रमित रस्ते हे मोकळे करून देण्यात आलेले आहे। यापुढेही ही मोहीम अशीच चालू ठेवणार आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शिवरस्त्याचा लाभ होईल असे शिवरस्ते अतिक्रमित असलेले मोकळे